ब्रेकनंतर एक धक्कादायक बातमी आहे। अमरावतीमधून उद्या ज्या मुलाचं लग्न होणार होतं तो मुलगा आज घरातून बेपत्ता झालाय। अमरावतीमधील काँग्रेस नेते हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा वैभव मोहोड हा लग्नाच्या एक दिवस आधीच बेपत्ता झाला। या प्रकरणी वडील हरिभाऊ मोहोड यांनी अमरावती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय। तर शिवाजी महाविद्यालयामध्ये लिपिक म्हणून वैभव हा काम करतो। बेपत्ता होण्याआधी त्यानं एटीएम मधून 40,000 रुपये काढल्याची ही माहिती आहे। त्याआधी घरातूनही त्यांना 90,000 रुपये घेऊन गेल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांकडून आता अधिक तपास सुरू करण्यात आला आहे। हरिभाऊ यादवराव मोहोड वय 63 वर्ष, राहणार काँग्रेस नगर, हे सकाळी 10:30च्या आसपास पोलीस स्टेशन येथे आले आणि त्यांनी सांगितलं की त्यांचा मुलगा वैभव मोहोड वय 30 वर्ष हा सकाळी 8 वाजता कोणाला काही न सांगता घरातून निघून गेलेला आहे। त्यानंतर त्यांनी त्यांच्या त्या तक्रारीवर आम्ही मिसिंग दाखल केलेली आहे। मिसिंग दाखल करून तांत्रिक तसेच आम्ही तो कुठल्या दिशेने जाऊ शकतो त्या भागातील CCTV फुटेज चेक केले आहेत। तपास सुरू आहे। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। धक्कादायक अशी ही बातमी आहे। गुलमोहराचं वृक्ष नाशिकमध्ये सध्या जीवघेणे ठरतायत। या झाडांमुळे आजवर अनेक छोटे मोठे अपघात झाले, त्यामुळे पर्यावरण प्रेमींकडून चिंता व्यक्त केली जाते। तर गुलमोहराची झाडं हटवण्याची मागणी नाशिककर करतायत। नेमकी ही मागणी का केली जाते बघूया त्यावरचा हा रिपोर्ट। गुलमोहराची झाडं ठरतायत जीवघेणी। 2 वर्षात घेतला 9 जणांचा बळी। गुलमोहराची झाडं हटवण्याची मागणी। ही दृश्य आहेत नाशिकमधली। नाशिकमध्ये गुलमोहराचं झाड कोसळून 2 तरुणांचा जीव गेलाय। दोन्ही तरुण दुचाकीवरून जात होते, त्यावेळी त्यांच्या अंगावर गुलमोहराचं झाड कोसळलं आणि गौरव रिपोटे, सम्यक भोसले या तरुणांना जीव गमवावा लागला। घरातील कमावते तरुण अचानक निघून गेल्यानं त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। अशा परिवारातले करते पुरुष धरण्या बांधवायत जेव्हा सोडून जातात ना, याच्यापेक्षा दुःखाची बाब मला असं वाटतं की कोणत्या कुटुंबात नाही आहे। याला जबाबदार कोण आहे? मला असं वाटतं की याला जबाबदार प्रशासन आणि प्रशासनच आहे। कारण नैसर्गिक आपत्ती येणार हे तुम्हाला माहीत आहे। एकाचा जीव गेलेला होता, एकाचा होता तो 20-1 मिनिटं होता, पण त्याला आणता थोडा टाईम झाला। मागणी काय तुमच्याकडे? मागणी माझी अशी काहीच नाही, फक्त जे आमच्या घरामध्ये उद्ध्वस्त झाले 2 पोरं, त्यांच्याकडून कंपनीने काहीतरी सहकार्य करावं। गेल्या 2 वर्षात नाशिकमध्ये 9 नागरिकांचा झाड कोसळून जीव गेलाय। विशेष म्हणजे गुलमोहराचं झाड कोसळल्यानं ही दुर्घटना घडली। 1992 ते 97 या काळात नाशिकात 1 लाखापेक्षा जास्त गुलमोहराच्या झाडांची लागवड करण्यात आली। या झाडाची वाढ झपाट्यानं होते। ही झाडं दिसायलाही आकर्षक असतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर याची लागवड करण्यात आली। कालपासून आजपर्यंत 2 दिवस पूर्ण गुलमोहराचा सर्वे करण्यात आला, तर बऱ्यापैकी आम्ही 200 पेक्षा अधिक झाडं असे बघितले की जे खालून कीड लागलेली आहे, पोकळ झालेले आहेत, वाळलेले आहेत। तर ताबडतोब टीमला सूचना देण्यात आलेल्या आहे ॲक्शन घेण्यासाठी, त्यांच्या फांद्या ट्रिमिंग करून घेण्यासाठी, लोड कमी करण्यासाठी। आता गुलमोहराची ही झाडं जीवघेणी ठरतायत, त्यामुळे आणखी कुणाचा बळी जाण्याआधी ती हटवण्याची मागणी नाशिककर करतायत। या गाडीवर गुलमोहर झाड पडले, त्यामध्ये ड्रायव्हर आणि पाठीमागं एक महिला आणि एक छोटंसं बाळ होतं। सुदैवाने त्यांना काही हानी झाली नाही, ते सुखरूप बाहेर आले। परंतु अपघात इतका मोठा होता की एक क्षणभर सुद्धा गाडी थोडी पुढे आली असती तरी पूर्ण मधोमध झाड गाडीवर पडलं असतं। नाशिक शहरातील रस्त्यांच्या लगत असलेली गुलमोहराची झाडं किती धोकादायक आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। माझ्या समोरच्या बाजूला पडलेलं हे गुलमोहराचं झाड आहे आणि गुलमोहराच्या झाडाचा हा बुंदा आहे। जर आपण हा बुंदा जर बघितला, अर्थात हे झाडाचं जर खोड बघितलं, तर आतमध्ये अशा पद्धतीनं पूर्णतः पोकळ झालेलं हे झाड आहे आणि हीच परिस्थिती नाशिकमधल्या सर्वच झाडांची आहे। समोर दिसणारं आणखी एक अशा स्वरूपाचं एक झाड रस्त्याच्या कडेला लागलेलं आहे, ते देखील आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। हे झाड देखील आतमधून कशा पद्धतीनं किती पोकळ आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळतंय।
मान्सूनच्या आधीच नाशिकमध्ये दुर्घटना घडली आहे. त्यामुळे मान्सून काळात आणखी कोणाचा बळी जाण्याआधी प्रशासनानं तात्काळ उपाययोजना राबवावी अशी मागणी नाशिककर करतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटो, न्यूज 18 लोकमत, नाशिक. टॉप 18 प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी. युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर. एलओसीवर 15 ते 20 दहशतवादी आणि 10 ते 12 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा. भारताच्या कारवाईत पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त. पाकिस्ताननं तात्काळ पीओकेवरचा ताबा सोडावा. काश्मीरच्या मुद्द्यावर तिसऱ्याची मध्यस्थी भारताला मान्य नाही. परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानला सुनावलं. भारत में निर्दोष लोगों का खून बहाने का एक ही अंजाम होगा, विनाश और महाविनाश. पुन्हा भारतात दहशतवादी हल्ला केल्यास पाकिस्तानचा महाविनाश. पंतप्रधान मोदींचा सज्जड इशारा. जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड मुसाच्या 3 साथीदारांचा खात्मा. शाहिद अहमद कुट्टेही मारला गेला. भारतीय सैन्याचं ऑपरेशन सिंदूर संदर्भात मोठं पाऊल. ऑपरेशन सिंदूरची 70 देशांच्या संरक्षण अधिकाऱ्यांना दिली माहिती. चीन आणि तुर्कस्तानचे अधिकारी मात्र गैरहजर असल्याची माहिती. तुर्कीच्या सफरचंदावर राज्यातल्या व्यापाऱ्यांचा बहिष्कार. पाकिस्तानला पाठिंबा दिल्यामुळे तुर्कीची सफरचंद बाजारातून गायब. मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा अंदाज. दिल्लीतील कर्तव्यपथावर भाजपची तिरंगा यात्रा. भाजप नेत्यांसह नागरिकांची मोठी उपस्थिती. यात्रेतून जवानांच्या शौर्याला सलाम. भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा. एप्रिलमध्ये भारताचा किरकोळ महागाई दर 3.16%. आरबीआयकडून व्याजदर जैसे थे ठेवले जाण्याची शक्यता. उद्या होणाऱ्या लग्नाआधी काँग्रेस नेते हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा बेपत्ता. अमरावती पोलिसात तक्रार दाखल. बेपत्ता होण्याआधी वैभवनं एटीएममधून 40,000 रुपये काढल्याची माहिती. भिवंडीच्या काल्हेरमध्ये टेम्पो चालकाचा ताबा सुटल्यानं कामगार चिरडला. जखमी कामगारावर उपचार सुरू. अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद.